नमस्कार. 24 एबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज इथं शेवटचा दिवस आहे उत्सव संतांचा आणि महाकुंभ वारकऱ्यांचा. तर काही भाविक आहेत, काय बोलताव काय तुम्ही? हा, कसं वाटलं काय? तर काय आपण भाविकाशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत आपण. इथं तर आपण हे पाहू शकतो, इथं काही संतांच्या पादुकांचे दर्शन घेऊन इकडे भाविक जात आहेत. इथं जेवणाची सोय केली आहे महाप्रसादाला. आणि इकडे खुर्ची प्रदर्शन. आज शेवटचा दिवस आहे आणि तिथं काही भाविकाशी आपण करणार आहोत. बोला. हा सर बोला. कुठून आले सर तुम्ही? अहमदपूर. अहमदपूर. काय नाव तुमचं? ढवळे विश्वांबरराव. बरं. इथं कसं वाटतं इथं आल्यावर? काय चांगलं वाटतंय बा. इथं जसं आपल्याला वाटतंय पंढरपूर सारखं. असं आहे? हा, मला इथं पंढरपूरचं दुसरं पंढरपूर वाटतं. मिनी पंढरपूर. हा, मिनी पंढरपूर सर. अच्छा अच्छा अच्छा. काय नाव सर तुमचं? दहीफळे चांगदेव निवृत्ती. बरं. केव्हा आले सर तुम्ही? दुपारी 11 वाजता. 11 वाजता. इथं आलो कसं वाटलं? पादुकाचं दर्शन घेतलं? छान छान एकदम आळंदी पंढरपूरला आल्यासारखं वाटलं. ते म्हणजे आज सिद्ध झालं म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काय पावनभूमी, संताची भूमी, सर्व लोकांचा उत्साह, त्याला प्रतिसाद, एवढ्या लोकांना जेवणाची सोय, प्रत्येक उत्स्फूर्त करून सर्वांनी स्वयंपाक करून सगळ्यांना नियोजन. गावोगाव चालू आहेत ना भाकरी वगैरे. प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये रोज कमीत कमी 3 ते 4 हजार भाकरी येतात रोज. हो. बरोबर. तुमच्या तालुक्यात केव्हा नंबर? हा, आमच्या तालुक्यात नंबर 3 नंबर होता सर. हो, अहमदपूर तालुक्याचा 3 नंबर होता आणि 8,000 भाकरी आल्या त्या. अरे बाबा. हा. टेम्पो सकाळी उत्स्फूर्त करून स्वतः 4ला बाया उठून स्वयंपाक करून आणून मंदिरात द्यायचं. तिथल्या तिथं गावातल्या गावात सो खर्चाने. सो खर्च. सो खर्चाने. हे अन्न हे पूर्ण ब्रह्म त्या हिशोबाने. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि प्रत्येकाला वाटायचं की आपण काहीतरी वाटा द्यावं, खारीचा वाटा द्यावं. फुल आहे, फुलाची पाकळी. काय तुमचं नाव? मी बालाजी गायकवाड, राहणार काडगाव. आमच्या गावातून ही आज भरपूर ही असा म्हणजे भाकर म्हणण्यापेक्षा अन्नदान पूर्णपणे झालेलं आहे आमच्या गावातलं. आणि इथं जे व्यक्ती ही आलेला वारकरी, छोटा असो, मोठा असो, म्हातारा असो, कोतारा असो, प्रत्येक वारकरी जेवण करून आज घरी गेलेला आहे. आणि सोबत नेताना 2 पोळी घेऊन जाणार आहे. आणि माऊलीचा आदेश होता जाताना 2 पोळी घेऊन जावा घरला आशीर्वाद म्हणून. पूर्ण कुटुंबाला? हा, पूर्ण कुटुंबाला. जे कोणी इथं आलं नाही ते त्यांच्यासाठी सुद्धा तसं होती सोय. माऊली जात आहे त्याचं आम्हाला भरपूर दुःख होत आहे. 8 दिवस असं की काय वाटत होते की जणू की ते कुंभमेळा चांगल्या प्रकारे भरला होता. आज माऊली सोडून जातात लातूर मधून, ते अतिशय दुःख वाटत आहे आम्हाला. हा, असंच भरभरून माऊली दरवेळेस लातूर मध्ये यावेत अशी आमची इच्छा आहे. तुम्ही भावनिक झाला सर? हा, भावनिक झालं. हे बघा, हे कसे वारकरी आहे की आज भावनिक झालेत की आता आज शेवटचा दिवस आहे आणि आता पुन्हा 16 पुढल्या वर्षी असेल नसेल, पण आज यांच्या चेहऱ्यावर बरेच असे भावना हे आज ही असे उचमून आलेले आहेत. तर धन्यवाद. तुम्ही AB 24 न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचं आभार.